हरे कृष्ण. तर आपण बघतो श्रीमद भागवतम स्कंद 6 अध्याय 17वा, पार्वतीचा चित्रकेतूंना शाप. तर चित्रकेतू जे आहेत हे संकर्षण, भगवान संकर्षण यांना भेटतात, त्यांची स्तुती करतात, भगवंत त्यांची स्तुती करतात बेसिकली, आणि आय मीन त्यांना उपदेश देतात. आणि त्यानंतर चित्रकेतू हे विद्याधर लोकांमध्ये एक राजा होता. तर आता पुढची कथा काय आहे ती आपण बघूया. तर शुकदेव गोसावी म्हणतात की श्री अनंतदेव जेव्हा चित्रकेतू महाराजांना उपदेश देऊन अंतर्धान पावतात, तेव्हा चित्रकेतू महाराज ज्या दिशेने त्यांना भगवंत उपदेश देत असतात त्या दिशेने वंदन करतात. आणि त्यानंतर ते विद्याधर यांचे अधिपती म्हणून बाह्य अंतराळात यात्रा करू लागतात. तर विद्याधर लोकांचं काम काय? त्यांना म्हणजे बेसिकली भ्रमण करणे. तर किती भ्रमण केलं? सलक्ष वर्ष लक्षाणाम अव्याहत बलेंद्रिय. लक्ष म्हणजे सलक्षम वर्ष लक्षाणाम म्हणजे लक्षावधी वर्षी त्यांनी स्तूयमानो महायोगी मुनिभी सिद्ध चारणे कुलाचलेंद्र द्रोणीषु काना संकल्प सिद्धीषु रेमे विद्याधर स्त्रीभिर गापयन हरि ईश्वरम. तर रेमे विद्याधर स्त्रीभिर त्यांनी काय केलेलं आहे? विद्याधर लोकातील स्त्रियांसोबत ते आपल्या विमानांमध्ये लक्षावधी वर्ष भ्रमण करीत होते आणि अशा जीवनाचा आनंद उपभोगत होते. तर हे स्थान काय आहे? विद्याधर लोक हे, तर जसं स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक पुण्य लिमिट पाहिजे, पुण्य लेवल पाहिजे, त्याचप्रमाणे योग सिद्धी ज्यांनी प्राप्त केली आहे त्यांना इथे त्या सुमेरू पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भ्रमण करण्यासाठी अनुमती मिळते. इथल्या लोकांचं वैशिष्ट्य काय? तर अव्याहत बलेंद्रिय, की त्यांचं शारीरिक बळ आणि इंद्रिय सामर्थ्य क्षीण होत नाही. तर बेसिकली हे काय रिसोर्ट प्लेसेस आहे. ज्यांनी पुण्य कमवलेलं आहे ते तिकडे जाऊ शकतात आणि अर्थात भक्त पण जाऊ शकतात. आता हे भक्त आहेत कोण? चित्रकेतू महाराज. आणि ते आपलं विद्याधर लोक ते जीवन जगतात. तर इथे महत्वाचं काय? रेमे विद्याधर स्त्रीभीर गापयन हरी ईश्वरम. दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत, हे की नाही? तर पण आपले चित्रकेतू महाराज हे प्रगत भक्त असल्या कारणाने त्यांच्या समवेत सुंदर स्त्रिया असल्यानंतरही ते काय करतात आहे? भगवंतांच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात. तर हे महत्वाचं आहे, कारण भौतिक परिस्थिती काय करते? चांगल्या लोकांना दूषित करून, ठीक आहे. पण हेच त्यांचं मेन वैशिष्ट्य आहे की अशा विचलित परिस्थितीमध्ये असल्यानंतरही जे लोक भगवंतांच्या महिमांमध्ये रमतात तेच काय असतात? परिपूर्ण भक्त असतात. त्याला म्हणतात पद्मम पत्रम इवांभसा. म्हणजे की एखादा समजा चिखल असेल, चिखल, पण त्यातही कमळ उगतं. तर कमळावर चिखल उडालाही तरी ते चटकन पडून जातं. इनफॅक्ट कमळ हे इव्हन सगळ्या फुलांमध्ये पण खूप सुंदर फूल किंवा महत्वाचं फूल म्हणून शोभला जातं. म्हणून काय म्हणतात? नमो पंकज नाभाय नमो पंकज मालिनी नमस्ते पंकजांग्रे नमो पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग्रे. तर बेसिकली भगवंतांची जेव्हा आपण भगवंतांचं वर्णन करतो तर त्यांचं सौंदर्य याची उपमा आपण एकमेव फुलाशी करतो. ते कुठलं? तर कमळ, बाकी कुठलं नाही करत. जे चिखलात असत, कारण ते चिखलात राहूनही चिखलासारखा गुण घेत नाही, म्हणजे ते दूषित होत.
उदाहरणार्थ जर काही लोक आपण बघू, भीष्मदेव. भीष्मदेव कुठे ऍक्च्युली मॅक्सिमम कुणासोबत राहिले? कौरवांसोबत. कारण पांडव हे नेहमी एकदा वनवासात आहे किंवा अज्ञातवासात आहे वगैरे वगैरे. मॅक्सिमम ते शकुनी यांच्या असंच सभेतच होते. रोज मीटिंग त्यांची कोणाची होती? धृतराष्ट्र वगैरे. पण तरी भक्त राहील. अक्रूरा. अक्रूरा पण कंसासोबत राहायचा, कंसाचा मंत्री होता, तरी शुद्ध भक्त. तर असेच चित्रकेतू महाराज लक्षावधी वर्षे भ्रमण करत होते सुमेरू पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये. एकदा अस विमानेन विष्णू दत्तेन भास्वता गिरीशम ददृशे गच्छन् परितं सिद्धचारणे आलिंग्या अंगी कृतां देवीं बाहुना मुनी संसदि उवाच देव्या शृण्वन्त्या जहासोच्चेस्तदिन्तके. तेथे काय लिहिलंय की भगवान विष्णूंनी दिलेल्या विमानात बसून एकदा हा काय करत होता? चित्रकेतू महाराज गिरीशम ददृशे गच्छन् परितं सिद्धचारण. सिद्धचारणांसमूहात म्हणजे आय मीन अंतरात यात्रा करताना ते बघतात की सिद्धचारणांसोबत कोण बसलेला आहे? शिवजी बसलेले आहेत, पण त्यांच्या मांडीवर पार्वती देवी बसलेली आणि ते पार्वती देवीला आलिंगन करत. हे बघितल्यानंतर काय करतात? उवाच देव्या शृण्वन्त्या जहासोच्चे जहास उच्च हे तदंती. पार्वती देवीला ऐकू येईल अशा आवाजामध्ये चित्रकेतूंनी काय केलं? ते हसले. जवळच विमान जात होतं, त्यांनी अशा प्रकारे हसले होते की पार्वतीला ऐकू येईल. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की ही ऍक्च्युली परिस्थिती काय आहे की संकर्षण भगवंतांना आत्ताच ते भेटले, म्हणजे इन द सेन्स त्यांची शुद्ध भक्त म्हणून ते भगवंतांना प्रसन्न केले ते. आणि मग कशात काय इथे खितपत पडले ते आता परत विद्याधर लोकांमध्ये स्त्रियांसोबत फिरतात आहे, ओके रे? तर ते अनावश्यक आहे. म्हणून भगवंत काय करतात? अशी परिस्थिती करतात की हा लवकरात लवकर वैकुंठ द्यावा, म्हणून ही परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे आपल्या तात्पर्यामध्ये लिहितात, भक्तिम भूतीम हरिर दत्वा स्वविच्छेदानुभूतये देव्या शापेन वृत्रत्वम नीत्वा तम स्वांतिकेन. ही भगवंतांची काय म्हणतात त्याला, अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये ऍडजस्टमेंट आहे की पार्वतीच्या शापाने चित्रकेतू महाराज आता असुर होणार आहे. त्यामुळे पुढच्या जन्मी लगेच ते भगवंत. तसं उदाहरण आता बघा की परीक्षित महाराज हे आता एवढं फक्त पाणी दिलं नाही म्हणून ते काय करत होते की त्यांनी यांना शमीक ऋषींना हार घातला कशाचा? आपल्या मृत सर्पात. तर एवढं काही मोठं गोष्ट नाहीये परीक्षित महाराजांसाठी की अरे पाणी दिलं नाही. तर ही अरेंजमेंट आहे की श्रीमद भागवतचा उगम व्हायला पाहिजे, त्यासाठी परीक्षित महाराजांना शाप मिळायला पाहिजे. तर अशा प्रकारे काय आहे की अरेंजमेंट आहे जी कधी कधी भगवंत करतात शुद्ध भक्तांसाठी. आता शिवांनी पार्वतीला आलिंगन देणे ही काय मोठी गोष्ट नाही, कारण ते पती-पत्नी आहे, हो की नाही? त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये, म्हणजे विलक्षण वाटण्यासारखं काही नाही. तरी इथे चित्रकेतू महाराजांनी जे हसले ते उचित नव्हतं. काय म्हणतात चित्रकेतू महाराज? 3 श्लोकामध्ये म्हणतात की एष लोक गुरु साक्षात धर्मम भक्ता शरीरिणा आस्ते मुख्य सभायां वै मिथुनी भूय भार्यया. आश्चर्य काय आहे की शिवजी हे समस्त लोकांचे आध्यात्मिक गुरु आहे, देहधारी जीवात्म्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आपण म्हणतो की काय तो श्लोक आहे, वैष्णवानाम यथा शंभू, हे की नाही? आणि ब्रह्मसंहितेमध्ये तो श्लोक येतो की दधी विकार विशेष योगात संजायते नाही तथ पृथग्रस्त हेतु.
तर शिवजी जे आहेत हे श्रीकृष्ण हे प्रलयासाठी तमोगुण स्वीकारतात आहे आणि परमनंटली शिवजी होतात. तर ऍक्च्युली दूध हे दही हे दूध आहे आणि नाहीये. म्हणजे बेसिकली दूध दूध दही जे आहे हे काय ऍक्च्युली मुळात दूधच आहे, पण त्यांचा एक विकार झालेला विशेष योगा विकार म्हणून ते तर त्यामुळे ऍक्च्युली पॉवर सेम आहे, सेम कृष्णच आहे, पण ते परमनंटली ट्रान्सफॉर्म झालेले आहे म्हणून त्यांनी स्वीकारला आहे, त्यामुळे ते शिव झालेले म्हणून त्यांना आपण भगवान म्हणू. पण हे तत्व वेगळे आहे ऑफकोर्स, कारण दही दूध होऊ शकत नाही, परमनंट ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणून शिवजी हे भगवंतांचे काय सेवक किंवा शिष्य काय म्हणतात त्याला भक्त म्हणून पूजले जातात. म्हणजे बेसिकली ते भक्त म्हणून समजतात. पण आपल्यासाठी कोण आहे ते भगवान इन द सेन्स वैष्णवानाम यथा शब्द, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णव कोणी नाही नाव. तर आता आणि ते वैदिक धर्मांचे सर्व उपदेशक आहे. हे 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. समस्त लोकांचे गुरु आहेत, देहधारी जीवांचे जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, वैदिक धर्माचे उपदेशक आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे त्यांना दिसला तरी देखील त्यांची जी सभा जी आहे ती पण साधारण नाहीये. महान ऋषी मुनी बसले त्यांच्या सभेत, त्यात त्यांनी आपल्या पत्नीला आलिंगन दिलेले आहेत, हे त्यांना आश्चर्यचकित वाटतं. आणि नंतर ते म्हणतात की कोण आहेत शिवजी? हे जटाधर तीव्र तपा ब्रह्मवादी सभापती अंगीकृत्यम स्त्रियांचास्ते गतही प्राकृतो येतात. शिवजींना ब्रह्मदेवांनी आपण पहिलं बघितलं की जशी 3ऱ्या स्कंदामध्ये शिवजी जेव्हा जन्माला येतात तेव्हा काय करतात, त्यांना आज्ञा मिळते की प्रजनन करा. त्यांनी असं प्रजनन करतात की त्यांची जी प्रजाती धुमाकू म्हणजे सगळं विश्व जायला बघतात. म्हणून ब्रह्मदेव काय म्हणतात, अशी उत्पत्ती नको, तू सगळ्यांना घेऊन जंगलात जाणी तपश्चर्या. त्यामुळे शिवजी घनघोर तपश्चर्या करतात. असे जटाधारी शिवजी जे आहेत निसंदेह त्यांनी खूप तेजोबल आहे त्यांचं तपश्चर्यामध्ये केल्यामुळे. आणि निसंदेह ते वैदिक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या सभेचे सभापती आहेत. तरी त्यांनी अशा प्रकारे कार्य करणे, ते इथे गतहरी म्हटलंय. तर काय झालेलं आहे, इथे चित्रकेतू महाराज हे एका तऱ्हेने शिवजींची स्तुती करण्यात इच्छुक आहेत की इतके महान, कारण साधारण मनुष्य तसा करू शकत नाही की महान ऋषी सोबत उपदेश देतात आहे आणि एका म्हणजे आपल्याच पत्नीला आपल्या मांडीवर बसून आलिंगन देऊन उपदेश कोणी साधारण मनुष्य देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही महान आहात. तर त्यांची स्तुती करण्याची त्याची इच्छा होती, पण शब्द प्रयोग चुकला. तर गतहरी ते तिथे काय म्हटलेलं आहे, तर असं वागणं निर्लज्जपणासारखं आहे जे प्राकृतो येतात एका सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे दिसत आहे. तर त्याचा तो काय झालेला आहे, चूक झाली. तर आता ऍक्च्युली बघितलं गेलं तर प्रॉपर लिहितात की भगवान शिवजी कोण आहेत हे चित्रकेतू याला माहिती आहे, कारण ते वैष्णव आहे. चित्रकेतू त्यांना माहिती आहे वैष्णवांना की आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ शिवजी आहे. पण इथे आपण तुलना केली तर दक्षाने जशी निंदा केली शिवजींची, तशी निंदा नाही आहे, ही स्तुती आहे. मात्र एकमेव काय आश्चर्य व्यक्त करण्याची जी करताना शब्द प्रयोग व्यवस्थित नव्हता. आणि पुढे आपण बघू की अजून काय नव्हतं व्यवस्थित. तिसरं म्हणतात काय की सर्वसाधारण बद्ध पुरुष एकांतात त्यांचा आक्षेप काय, सर्वसाधारण व्यक्ती आपल्या पत्नीला एकांतामध्ये आलिंगन देईल, पण तपस्वी महान महादेव हे ऋषीमुनींच्या सभेत आपल्या पत्नीला सर्वांसमक्ष आलिंगन देत आहेत. हे आश्चर्यजनक आहे. म्हणजे एक प्रकारे हे स्तुती झाली, हे की नाही.
कारण साधारण मनुष्य असं करू शकणार नाही, त्याच्या तोंडून उपदेश निघणार नाही ते, हे की नाही. हे दोन्ही कार्य एकत्र होऊ शकत. तर हे एका प्रकारे ही प्रशंसा आहे, ते अपराधी नाहीये दक्षाप्रमाणे. तर हे 3 गोष्टी त्यांनी आश्चर्यचकित केलं. तेव्हा भगवान शिवजी काय म्हणतात आहे, तर शिवजी हे कोण आहेत, अगाध धी आहे. भगवान अपि तत् श्रुत्वा प्रहस्य अगाध धीर नृपाः तुष्टिम बभूव सदसी सभ्याश्च तत् अनुव्रत. की शिवजींची जी जे ज्ञान आहे हे अगाध आहे, म्हणजे ते कोणाच्या शब्दामधलं किंवा मनामधलं जाणू शकतो, हे की नाही. त्यामुळे त्यांनी हे जाणलं की बेसिकली हा काय बोलतो. तर ते त्यांना समजलं की हा स्तुती करतोय. आणि भक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की या दोघेही भक्त हे भगवंतांना प्रिय आहे. कोण, हे शिवजी नंतर सांगणार की ऍक्च्युली जेव्हा शिवजी आणि पार्वतींचा संवाद होतो तेव्हा हा विषय. तर त्यांना समजलं की हा ऍक्च्युली स्तुती करतोय, म्हणून ते केवळ हसले. रहस्य सभा जी आहे, जे आपल्याला काय शिकवत आहे की आता एका भक्ताने दुसऱ्या भक्ताप्रती अशा प्रकारे वागल्यानंतर शंका काय निर्माण होते की अरे हा अपराध आहे का. म्हणून सभ्याश्च तुष्टी बभूव सदे, सगळ्यांनी कुठे बघितलं, शिवजींकडे, की शिवजी क्रोधित झाले का. कारण जेव्हा दक्ष यज्ञ झालं तेव्हा वेगळी परिस्थिती, इकडे वेगळी परिस्थिती. तर शिवजी हसले आणि त्यांनी हे जाणलं की हे हा अपराध नाही, म्हणून सभ्याश्चतच अनुव्रत, अनुव्रत म्हणजे त्यांनी पण तेच फॉलो केलं. त्यांनी पण कुठला प्रतिवाद सुरू केला नाही. काय उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांचे अनुकरण केले. आता प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली चित्रकेतू महाराजांचा मेन उद्देश काय होता, हे असं वाक्य बोलण्याचा कारण की यद यद आचरती श्रेष्ठ तत्तत एवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तत अनुवर्त. की साधारण व्यक्ती जो आहे तो काय करेल, शिवजी करतात म्हणून आपण पण करू शकतो, तो अनुकरण करेल. आणि मग काय होईल, ते हास्यास्पद होईल, कारण सगळे शिवजी नाहीये. म्हणून तर दक्षाप्रमाणे, जसं दक्षाने जे केलं, आपण म्हणजे दक्षाने जेव्हा शिवजींचा अपमान केला त्याला दंडित व्हावं लागलं, त्याला त्याच्या कार्याचा दुष्परिणाम भोगावा लागला. म्हणून चित्रकेतूला वाटत काय होतं की हे बाह्य वर्तन जे आहे शिवजींचं, हे लोकांना समजणार नाही आणि तेही निंदा करते माझ्यासारखी. त्याला करायची गरज नव्हती, पण त्याला वाटलं बाकीचे करतील आणि अपराधाचे भागीदार होतील. मी स्तुती म्हणून करतोय, लोक निंदा म्हणून करतील आणि अपराध होईल. म्हणून त्यांना हे आश्चर्य दाखवायचं. तर हे साधारण लोकांच्या आकलना पलीकडचं आहे, हा जो टुकीचा उद्देश. म्हणजे चित्रकेतू महाराजांचं अंडरस्टँडिंग कोणासारखे आहे, अर्जुनासारखे. अर्जुन काय म्हणतो, हे श्रीकृष्ण मला तुमचं विराट रूप दाखव. आता अर्जुनाला विराट रूप बघायची काहीच इच्छा नाही, हो की नाही. पण भविष्यात लोक विचारतील की अरे कृष्ण भगवान कसं काय आम्ही मागू, कसं काय त्यांनी विराट रूप दाखवलं का. तर हे विराट रूप काय नंतर बघतील ते लोक. कारण कलियुगातील लोकांना काय पाहिजे, आश्चर्यजनक काय पाहिजे, चमत्कार, काहीतरी म्हणजे भव्य काहीतरी पाहिजे. तर जेव्हा विश्वरूपाबद्दल लागलं सगळे काय भितात. विश्वरूपामध्ये आपण बघितलं 11व्या अध्यायामध्ये की सर्व लोक भितात आहे, सर्व देवता आणि ऋषी पण स्तुती करतात आहे की स्वस्त म्हणजे स्वस्ती स्वस्ती इन द सेन्स, आणि हात जोडून त्यांना सांगतात की आम्हाला आमचं रक्षण करा, रक्षण करा. तर हे जे अंडरस्टँडिंग काय आहे भक्ताचं,
भविष्यातील जे आहेत सर्वसामान्य व्यक्ती यांच्या भल्यासाठी अशा कार्य करतात. तर हे सामान्य व्यक्तीच्या आकलना पलीकडचं आहे. या टीकेचा उद्देश समजणे. तर म्हणून ते काय झालंय, त्याला म्हणतात की स्वतःहून घायाळ झाले. दुसरे घायाळ न व्हावे म्हणून चित्रकेतू महाराज स्वतः घायाळ झाले की चलो ठीक आहे, मी करतो हे, म्हणजे भविष्यात कोणी करणार. आणि त्यांना शाप मिळाला. तर आता नेक्स्ट पॉइंट असा आहे की हा अपराध नाही आहे, तर दुसरं पण एक प्रमाण काय आहे की हे जे ऋषी मुनी जे बसले आहेत ना, हे पण खूप म्हणजे तिथं नारद मुनी बसले, नारद इत्यादी ऋषी बसले, जे सर्व भक्तिशास्त्रामध्ये प्रवीण आहेत. जर त्यांना थोडीही भनक लागली असती की हा अपराध आहे, तर त्यांनी कान बंद करून तिथून ती सभा त्याग केला असता. पण ते त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे हा एवढा मोठा अपराध नाहीये, हे समजलं. 10वा श्लोक सांगतो की भगवान शिव आणि पार्वतीची महिमा न जाणल्यामुळे चित्रकेतू राजांनी त्यांची कठोर निंदा केली. त्यांची वक्तव्य किंचितही रुचणारी नव्हती, म्हणून अतिशय क्रोधित झालेली पार्वतीदेवी इंद्रियांना नियंत्रित करण्यात स्वतःला भगवान शिवांपेक्षाही श्रेष्ठ समजणाऱ्या चित्रकेतूंना अशा प्रकारे म्हणाले. तर परिस्थिती काय झाली, पार्वतीने त्यांचं हसणं ऐकलं. तर काय झालं, जेव्हा व्यावहारिक जेव्हा जे व्यावहारिक लोक, जे गृहस्थ लोक जे आहेत, ते एकदम शार्प असतात. बेसिकली आय मीन सर्वजण जे बुद्धिमान असतात ते शार्प असतात, की वाक्य एक असतं, पण ते बोलण्याचा जसा टोन असतो, तर त्या टोन मध्ये ते हे असतं, हे की नाही. त्यात ते स्तुती आहे की निंदात्मक आहे हे समजण्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता पाहिजे. त्यामुळे हे काय झालंय की चित्रकेतू महाराज पहिले नॉर्मल भक्त होते, डायरेक्ट श्रीकृष्णांना भेटले, संकर्षण भगवंतांना. तर काय होतं, स्वाभाविक गर्व होतो. जसं भक्तांमध्ये म्हणून आपण बघतो, तर कसं तरी महाराजांच्या मागे काहीतरी फोटो फोटो आला आपला की त्यांचे लगेच फोटो, म्हणजे बेसिकली, किंवा चुकून आपण बाजूला आलो, महाराजांनी थाप मारली अशी रे काय चाललं, तर मेरा तो ये हो गया, म्हणजे बेसिकली मी एकदम महान झालो. तर बेसिकली जो पण मोठ्या व्यक्तीसोबत एक संपर्क आला, तर काय होतं, एक स्वाभाविक गर्व होतो आणि तो दुसऱ्यांदा दाखवण्याची इच्छा होते, किंवा आपण सर्वसाधारणपेक्षा श्रेष्ठ आहोत, ही एक जाणीव लोकांच्या मध्ये आहे. ती थोडीशी काय झालेली आहे, चित्रकेतू महाराजांच्या हृदयामध्ये आली की अरे मी श्री संकर्षण भगवानांना भेटलोय, त्यामुळे मी शंकरांशी पण मी अशा प्रकारे बोलू शकतो. हा गर्व झालेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की अं, त्या गर्वाने ते हसले. सर्वसामान्यतेने आश्चर्यचकित केलं नाही, आश्चर्य व्यक्त केलं नाही. त्याआधी ते हसले, त्यामुळे पार्वती देवीला राग आला. कारण ती काय म्हणते की भगवान शिवजी आणि जीव यांच्यामध्ये अफाट काय फरक आहे, आपण बघितलं. कृष्ण तत्व, विष्णू तत्व, शिवतत्व आणि जीवतत्व, हे 4 तत्व आहेत. त्याच्यातला फरक आपण समजायला पाहिजे. कृष्ण तत्व, विष्णू तत्व हे जे आहेत, आणि शिवतत्व बेसिकली, तर हे परमनंट आहेत. यात हे चेंज होऊ शकत नाही. कुठला जीव कृष्ण तत्व होऊ शकत नाही, विष्णू तत्व होऊ शकत नाही, शिवतत्व पण होऊ शकत, कितीही प्रगत झाला ते. इव्हन ब्रह्मदेव पण हे जीवतत्वच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इव्हन पार्वती म्हणते की ब्रह्मदेव पण बेसिकली शिवजींच्या चरणाची
पूजा करतात. तिथं नंतरचं वाक्य आहे. तर एखादा जीव एवढा स्वतःला गर्विष्ठ समजेल की मी शिवजींची चूक काढू शकतो, त्यांना हा एक अपराध आहे. तर तेजी असा ना दोषाय 10व्या स्कंदामध्ये हा एक श्लोक येतो की तेजी असा म्हणजे पॉवरफुल व्यक्ती जी आहेत, जसं शिवजी, कृष्णा, ब्रह्मदेव किंवा कोणीही महाजन वगैरे यांची निंदा आपण करू शकत नाही, त्यांचा दोष आपण काढू शकत नाही. कारण त्यांच्यात एवढी पॉवर आहे की अपॅरेंटली त्यांनी काहीही कार्य केलं, त्यांच्या त्यांच्या हातून कुठलं निंदनीय कार्यही घडलं, शिष्टाचाराचं पालन नाही झालं, तरी ते दूषित होत नाही. उदाहरणार्थ सूर्य. सूर्य हा समजा एखादे म्हणजे इथे लिहिलं की मूत्राचे बाष्पीभवन केले त्याने सूर्याने. तर बाष्पीभवन केले म्हणजे काय, त्याच्या सूर्यकिरणांनी ती जागा स्वच्छ झाली. त्याने सूर्य दूषित होत नाही त्या मूत्राच्या संपर्कात आल्यामुळे. नाही तर इतर व्यक्ती आपण आला तर आपण दूषित होतो. त्यामुळे जसं सूर्य मूत्राच्या संपर्कात येऊन दूषित होत नाही, तसं तेजी असा जे पॉवरफुल व्यक्ती, जसं इवन इंद्र पण कुठलेही कार्य केल्यानंतर, शिष्टाचार पालन नाही केल्यानंतर तरी ते दूषित होत नाही, कारण त्यांच्यात ती पॉवर आहे. आणि इतर जे करतात, जे निंदा करतात, ते अपराधाचे भागीदार होतात. उदाहरणार्थ आपण बघूया चैतन्य चरितामृत मध्ये मधली कथा प्रसंग की महाप्रभू एकदा बघतात की एक सुंदर बालक रोज येतोय. महाप्रभू नॅचरली त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याला आलिंगन देतात, त्याला विचारतात काय कुठे राहतो वगैरे वगैरे. तर तो रोज यायला लागतो. तर देवानंद पंडित म्हणतो की हे काही बरोबर नाहीये. देवानंद पंडित म्हणतो महाप्रभूंना, महाप्रभू कोण आहे तो माहिती आहे का? त्याची पत्नी, त्याची जी माता आहे ती विधवा आहे आणि सुंदर आहे आणि युवा आहे. तर तुम्ही असे हे भेटले या लहान मुलाला, तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की त्यांचा संबंध आहे. महाप्रभू एकदम त्यांना धक्का लागतो आणि ते त्वरित देवानंद पंडित त्याला मिठी मारतात, म्हणतात तू मला वाचवला, म्हणजे बेसिकली तू माझा मित्र आहे. घोर अपराध म्हणजे घोर बेसिकली संकटापासून तू मला वाचवला आहे. ठीक आहे ना. आणि मग पण ऍक्च्युली काय झालेलं आहे, महाप्रभूंची चूक कोणी काढायला नाही पाहिजे. देवानंद पंडित यांनी अधिकार नाही आपल्याला, भले ते ऍक्च्युली ठीक आहे की ज्यांनी जे बोललं महाप्रभूंनी ते ऐकलं, पण ते सांगण्याचा अधिकार देवानंद पंडितला नाहीये, हे ते लक्षात. तर हा आपण शिष्टाचार बघावा. मेन कन्सेप्ट काय आहे की वरिष्ठ व्यक्तीच्या चुका जरी आपल्याला दिसल्या तरी त्या सांगण्याचा अधिकार आपल्याला नाहीये, त्यांच्या वरिष्ठांचा आहे. महाप्रभूंच्या म्हणजे बेसिकली गुरूंचा ते करू शकतात, बाकी करू शकणार नाही. ते लक्षात ठेवणे आवश्यक. म्हणून भक्ताने नेहमी काय राहावे, नम्र राहणे आवश्यक आहे. गर्व आला की बघा महाप्रभू चित्रकेतू भगवंतांना भेटल्यानंतरही गर्विष्ठ झाला. तर नम्रता ही सदैव पाहिजे. हे लक्षात. तेव्हाच पुढे आपण काय करू शकतो, कीर्तनीय सदा हरी करू शकतो, अथवा आपल्या तोंडून हरीच्या कीर्तन करता करता निंदा निघेल जर गर्व आला. चित्रकेतू महाराजांचं झालं. स्त्रियांमध्ये राहून, सुंदर स्त्रियांमध्ये राहून पण ते दूषित झाले नाही, कथा करतात आहे. पण गर्भामुळे काय झालं, त्यांच्या हातून निंदा झाली. हे खूप हायर काय म्हणतात त्याला दोष आहे. गर्व हा थोडा, म्हणून म्हटलं की जी काय म्हणतात त्याला लस्ट म्हणजे वासना आहे ती नॉर्मल, ती देह स्थूल झाली, स्थूल अनर्थ. पण पूजाला प्रतिष्ठा हे सटल झाले, सूक्ष्म अनर्थ आहे.
ते हायर आपल्या भक्तीमध्ये जेव्हा प्रगती करतो आपण, तेव्हा हे आपल्याला काय करतील, विचलित करतील. पूजा लाभ प्रतिष्ठा, गर्व, त्याच्या गर्वामुळे सगळे आहे की अरे याला एवढा पूजा लाभ मला नाहीये. ते हायर अनर्थ आहे. तर त्यांना सुंदर स्त्रियांमध्ये राहून त्यांना वासना झाली नाही, कारण त्यांनी ती क्रॉस केलेली. पण पूजा लाभ प्रतिष्ठा किंवा मी भेटलोय भगवंतांना, मी वागू शकतो, मी शिवजींना काही बोलू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, हा गर्व होऊ शकतो लोकांना. तर पार्वती देवी ही काय होते, क्रोधित होते, म्हणते अयम के मधुना लोको शास्ता दंड प्रभू, की तीन तीन याच्यात म्हणते ते 3 श्लोकामध्ये, अरे रे, तर आमच्यासारख्या निर्लज्ज व्यक्तीला दंड देण्याकरता या उर्मट व्यक्तीला शास्ता म्हणून नियुक्त केले आहे असं वाटतं. आता हा एकमेव स्वामी झालाय वाटतं. पण असं प्रतीत होतं की कमळातून जन्म घेणं म्हणजे ब्रह्मदेव किंवा भृगु, नारद मुनी, चतुष्कुमार यांना सुद्धा आता धर्मतत्व माहित नाही वाटत. मनु, कपिल हे देखील तत्वांना विसरले, आणि असं वाटतं की कदाचित यामुळे त्यांनी म्हणजे चित्रकेतूंनी शिवांना, भगवान शिवांना अनुचित प्रकारे आचरण करण्यापासून प्रतिबंधित केलेले. नाही तर त्यांनी सांगितलं असतं ना, ब्रह्मदेव वगैरे भेटत राहत की अरे शिवजी असं करू नका, पण त्यांना हे माहित नाही, याला माहित आहे. हा चित्रकेतू काय सर्व शक्त्यांमध्ये निकृष्ट आहे, कारण त्यांनी शिवांचा अपमान केला. तर तो अपमान करून काय झालेला आहे, उद्धटपणे त्याने ब्रह्मदेव आणि इतर देवतांचाही तिरस्कार केला. कारण काय झालेलं आहे स्टँडर्ड की जे ब्रह्मदेव जे आहेत त्यांनाही दिसलं नाही ते, आणि मी सांगितलं म्हणजे त्यांनाही त्यांनी मूर्खात काढलेला, इन द सेन्स की तुम्हालाही अक्कल नाही का. पार्वती देवी असं म्हणते की इनडायरेक्टली तो सगळ्यांचा अपमान करतो. हे सर्व देव सदैव भगवान शिवांच्या चरणकमलाचे ध्यान करतात. आणि भगवान शिव सर्व जगाचे आध्यात्मिक गुरु आहे, साक्षात धर्माचे मूर्तिमंत रूप आहे, म्हणून चित्रकेतूला दंड करणे योग्य आहे. आणि म्हणून परत ती म्हणते की 3 गोष्टी, मी सर्वश्रेष्ठ आहे असा विचार करून आपल्या यशामुळे तो अहंकारी झालाय. तो अहंकार हा, मी सांगतो, आपण भक्तीमध्ये प्रगती केल्यामुळे पण अहंकार येतो. मला सर्व श्लोक माहित आहे, सर्व भागवतम माहित आहे, कुठेच कुठलाही श्लोक अर्थ, याचाही गर्व होतो. भक्तिशास्त्रीमध्ये टॉपर आहे, भक्ती वैभव कुठल्याही येतं, सगळ्या गोष्टींमध्ये गर्व होऊ शकतो. आणि तो गर्व म्हणजे पद 100. मी 64 माळा करतो रोज, सांगितले म्हणजे गेलं, काय गर्व. तर जिथे जिथे गर्व आला तिथे तिथे काय होतं, बेसिकली आपण स्वतःच अहितच करतो आहे समजावं. तर इथे भगवान विष्णूच्या चरणकमलांच्या निकट जाण्यायोग्य तो नाही असं ते म्हणते, कारण उद्धटपणे तो स्वतःला अत्यंत महत्वपूर्ण समजतोय. कृष्णेर नित्यदास ही आपली स्थिती आहे. जिथे आपण म्हणतो मी सर्वश्रेष्ठ आहे भक्तांमध्ये, तर तिथे आपण ही जी कृष्णेर नित्यदास, याला काय आहे, ती अपोजिट आहे. आपण काय म्हणतो, दासोस मी, सर्व भक्तांचा मी दास आहे. आपलं नाव काय असतं, दास. भले लोक आपल्याला प्रभू म्हणो, पण आपल्याकडनं काय असायला पाहिजे आपली वृत्ती, की मी भगवंताचा दास आहे आणि सगळ्या भक्तांचा पण दास. जेव्हा तिथे बॉस म्हणजे तिथे प्रभू झाला, तर तो भगवंतांसमोर निकट जाण्यायोग्य नाही, अशी पार्वती देवी म्हणते. आणि म्हणून म्हणते ती, अतः पापीम यसी योनी आसुरीम या हि दुर्मते यथेह भूयो महता न करता पुत्र. ते दुर्मती असलेल्या, तर तिला पुत्र म्हणून म्हणतो, कारण काय की पार्वती ही सगळ्यांची माता आहे, शिवजी सगळ्यांचे पिता आहे. त्यामुळे ते म्हणते की तुला गर्व झालाय, म्हणून तुला जेव्हा असुर योनीत जन्म मिळेल त्या पापी परिवारात,
तेव्हा तू काय करशील, संत पुरुषांचा अपराध करू शकणार नाही, कारण संत पुरुषच दिसणार नाही तुला, आहे की नाही? तर प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे किती आवश्यक आहे की वैष्णवांसाठी सगळ्यात भयदायक काय असायला पाहिजे, कुठलं भूत वगैरे नाही, काय वैष्णव अपराध. काही जणांना अंधारात भीती वाटते, काही जणांना भूताची भीती वाटते, काही जणांना पत्नीची किंवा पतीची भीती, आहे की नाही? पण आपल्याला कशाची वाटायला पाहिजे, वैष्णव अपराध. अरे बघ, कुठल्याही वैष्णव निंदा झाली नाही पाहिजे, वैष्णव अपराध झाला नको, कारण तो आपल्या पूर्ण प्रगती जी झालेली आपली वैष्णव आपल्या भक्तीमध्ये ती उद्ध्वस्त करू शकतो. हाती माता अपराध आहे. पण कोण म्हणलं, हा एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे एक शिष्य आहे, भक्ती रक्षक श्रीधर स्वामी महाराज. ते जेव्हा सर्वप्रथम प्रभुपादांचे काही शिष्य मायापूरला आले, तर ते तेव्हा त्यांचा संपर्क बघून त्यांनी सांगितले की ओनली वन हे आहे, काय म्हणतात त्याला, एकच माझं पाहणं आहे की युअर डिसेबल्स आर नॉट व्हेरी मच अफ्रेड ऑफ वैष्णव अपराध, म्हणजे ते व्हेरी कॅज्युअल त्यांच्या सोबत. तर आपण आपल्या सोबत जे व्यक्ती आहे त्याला आपण अरे तुरे किंवा म्हणजे सॉर्ट ऑफ हे म्हणतो, ठीक आहे, एक जवळ मैत्री वगैरे, ऑल ऑल राईट. पण आपला मनापासून काय झालं, रिस्पेक्ट हवा. मग आपल्याला आपण प्रत्येकाला नाव फक्त नाव नाही, पण प्रभू किंवा माता म्हणजे किंवा माताजींमध्ये तर काही माहित नाही मला काय कसं काय हे असतं, पण इनफॅक्ट प्रभूजींमध्ये अरे अरे काय चाललंय त्याच्यापेक्षा तर प्रभू काय चाललंय, एक फरक पडतोय. तर त्याने काय होतं, मग चुकूनही ती भावना येत नाही की त्याचे करेक्शन वगैरे अशा प्रकारे. तर हा एक आहे, जेव्हा आपल्याला माहित पडेल की वैष्णव अपराधामुळे आपली काय परिस्थिती झाली असेल, जप होत नाहीये, आय मीन वाचन होत नाही, कृष्ण स्मृती होत नाहीये, त्याचं कारण समजावं की वैष्णव अपराध झालेला आहे. आणि तेव्हा तो जो विरह होईल, त्यानंतर कोणी वैष्णव अपराध करणार, म्हणजे आपण काय ऍक्च्युली अनुभवाने शिकणारे व्यक्ती आहोत बेसिकली. बुद्धिमान व्यक्ती असेल तर फक्त वाचून आपण समजलं, अरे नाही नाही वैष्णव अपराध झाला नाही. पण आपण काय एकदा दोनदा तीनदा असे खूपदा मार खाऊन समजू की अरे नाही नाही, मला वाटतं की त्याचा थोबाड फोडावं, पण नाही. म्हणजे बेसिकली वैष्णव आहे तर तो त्याचा थोबाड फोडून मी माझा थोबाड फोडतो, इन द सेन्स माझी भक्ती हे कर. तर ते जेव्हा बुद्धीने आपण अशा प्रकारचे जे विध्वंसक विचार आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त करू, तेव्हा कुठे आपल्या आचरणामध्ये हे शुद्ध भक्ताचे जे गुण आहेत ते दिसतील. त्यासाठी आपल्याला खूप मार खावा लागेल पहिल्यांदा, इन द सेन्स अनुभव, जर आपण हे करत नसू, ऐकत नसू तर. तिथे प्रभुपाद लिहितात की दैवी ही येशा गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यंते माया मृताम तनुष्यते. पार्वती देवीचं कामच आहे, माता म्हणजे पुत्राला प्रशिक्षण देणे. तर यशोदा पण श्रीकृष्णाला काय समजते, आपला एक पुत्र आहे त्याला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करणे त्याला छडी दाखवतो. सिमिलरली दुर्गादेवीने पण अशा प्रकारे वागणे, शाप देणे हे योग्य आहे. इनफॅक्ट पार्वतीचा जो शाप आहे तो चित्रकेतूला वरदान होणार आहे, कारण तो लवकरात लवकर भगवत धामात जाणार आहे. म्हणून सुखदेव गोस्वामी म्हणतात की हा जसा शाप ऐकल्यानंतर चित्रकेतू त्वरित विमानातून खाली उतरतो आणि नम्रपणे पार्वती समोर नतमस्तक होतो. तर याचा विचार करा, चित्रकेतूची पोझिशन अशी आहे की तो पार्वतीला पण शाप देऊ शकतो, म्हणजे ही स्थिती आहे, ते शाप म्हणजे तसं
दक्ष यज्ञामध्ये काय झालं की नंदीने दक्षाला शाप दिला, भृगूने पूर्ण नंदी आणि पूर्ण शिवजींच्या सहचरांना, तो सगळे हे शाप शाप देत, कारण ते सगळ्यांमध्ये पावर आहे, त्याचा उपयोग करू शकत होते. पण त्यांनी म्हटलं की प्रतीक गृह्णामि ते शापम आत्मना अंजली नांबिके देवेर मर्त्याय यत् प्रोक्तम पूर्वदिष्टम हे तस्य. काय म्हणतो तो, हात जोडून, दोन्ही हात जोडून तो त्यांना म्हणतो की पार्वती देवीला की तुझा शाप मी स्वीकार, कारण मला शापाची चिंता नाहीये. देवेय मर्ताय देवेर मर्त्याय यत् प्रोक्तम, हे तर लिखितच आहे. माझं प्रत्येक जीवाचं जे भविष्य आहे हे कर्मणा दैव नेत्रेण, आपण बघितलं देहोयम, सॉरी, कर्मणा देव नेत्रेण जंतुर देह उपपत्ते, तसंच पुढे पण काय होणार, आपल्या कर्मानुसार हे लिहिलेलं आहे, लिखित आहे, पूर्वलिखित आहे. तर हे त्याला कळून चुकलंय. तर त्या चित्रकेतूला माहित आहे की मला हा जो शाप आहे माझ्या या वाक्याने मिळाला नाहीये, हा शाप पूर्वलिखित आहे आणि मी शिवजींचा अपमान केलेला नाहीये, हे शिवजींना माहित आहे, आणि मी त्यांची स्तुती करत होतो. हे कृष्णांचं इंटरव्हेन्शन आहे. तर आपण एका प्रसंगाला 4 अँगलनी बघतोय, विचार करा. वैष्णवाने कसा वागणे हे आपण आता बघितलं की जरी काही त्रुटी दिसल्या, निंदा दिसल्या वातावरणामध्ये, तरी आपलं कार्य नाही आहे, ते अधिकार नाहीये की वरिष्ठांच्या चुका दाखवणे. फर्स्ट थिंग हे झालं. चित्रकेतूंची केस अशी आहे की भगवंतांना स्वतः त्याला परत आणायचं आहे, त्यामुळे त्यांनी तो त्याच्यातून हसणे आणि हे आश्चर्यचकित बोलणे हे अरेंज झालेलं आहे. तो अँगल बघतो. आणि इथेच आपण बघतो की चित्रकेतू महाराज कशा प्रकारे भक्तीमध्ये स्टेबल आहे. शाप मिळाला असुर बनण्याचा, तरी ते म्हणतात की सुख किंवा दुःख जे आहे हे देवतांकडून मिळतं, आपल्या कर्मफळांकडून. त्यामुळे मी त्या शापाला महत्व देत नाहीये, हे सगळं पूर्वलिखित. तत्तेनुकंपाम सुसमीक्ष्यमाण ज्ञान एवात्मकृतम विपाकम. प्रभुपाद हा श्लोक कोट करतात की भक्त जो आहे तो काय करतो, ज्या काही घटना माझ्या जीवनामध्ये होतात आहे ते कशामुळे आहे, माझ्या पूर्वकर्मामुळे आहे. आणि ऍक्च्युली मी भक्ती करतोय म्हणून काय झालेलं आहे, तो जो माझ्या कर्माचं फळ आहे त्यांनी जे खूप जास्त प्रमाणात यायला पाहिजे ते कमी झालं. कारण भगवंत काय करतात आहे, भगवंतांनी भगवंत भक्त वत्सल असल्या कारणाने काय करतात, अरे तुम्ही एकाने तरी व्हिडिओ ऑन करा रे बाबा, कारण मला तुमचे सगळ्यांचे नावं दिसतात, मी भ्रमणामध्ये बोलतो असं मला वाटतं. काय हा, एका दोघांचे तर मला बघू द्या की मला त्यांना बोलता मला असं वाटतं, हे की नाही. थँक्यू. 2-3 जणांचे चालू केलं. तर भक्ताचा मेन प्रगत भक्ताची अंडरस्टँडिंग काय आहे की आपलं नॉर्मल माणूस काय म्हणतो की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे, अरे मी चांगला चाललो होतो यांनी बोललो, तर डायरेक्टली दुसऱ्यावर ठोकणे आपल्या चुका. पण भक्ताच्या जीवनामध्ये जरी कोणी काही केलं असेल, क्रिटिसिझम, पॉलिटिक्स, व्हॉट एव्हर, तरी तो म्हणतो हे माझ्या पूर्वजन्मामुळे आहे, पूर्व कर्मामुळे आहे, आणि ते कमी झालेलं आहे. कारण भगवंत भक्त आहे, हे त्याचं अंडरस्टँडिंग, आणि तो भगवंतांना नतमस्तक होतो. म्हणून तो काय होतो, भगवंतांचा कृपा पात्र होतो, कृपा मिळवण्याचा पात्र. हे लक्षण आहे. आपण समजा भक्तीत प्रगती करतो आहात की नाही हे बघणे. दुसऱ्याला कधीच दोष, कारण काय समजतो तो तो काय म्हणतात त्याला, कुरिअर आहे. तो कुरिअरवाला काही घेऊन आला, तुम्हाला बिल घेऊन आला, तो त्याला ओरडता का, काय काय 1000 रुपये बिल घेऊन आला, अरे खाल्ला तुम्ही आहे, तुम्ही फक्त घेऊन आला तो बिल, आहे की नाही. तर तो कुरिअरवाल्याला रागून काही फायदा नाहीये, तो फक्त देणार आहे. उलट तुमचं ते बिल कमी करतोय. आय मीन
तुमचं ऋण कमी करतायत. तर इनफॅक्ट प्रभुपाद लिहितात की तो या कठीण परिस्थितीत भगवंतांशी जास्त आसक्त होतो. कारण तो काय बघतोय, भगवंतांनी ही जी दुःख हे कमी केलेलं आहे, तर तो अधिक आसक्त होतो. त्यामुळे दुःख भोगणे हे देखील एक शुद्धीकरणाची प्रक्रिया समजावी, की त्यांनी काय होत आहे. म्हणून कुंती देवी काय म्हणते की विपदा संतु तह शाश्वत तत्त तत्त जगद्गुरु, की जेव्हा विपदा येते मला तुमची आठवण येते, कारण तुम्ही ते कमी केलेलं आहे आणि आय मीन माझं दुःख कमीच केलेलं आहे. आणि शुद्धीकरण म्हणजे मी तुमच्यावर अधिक 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 आसक्त होतो. आपल्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे ऑल द टाइम, की बाबा मेन काय कृष्णस्मरण आहे आणि मी सुखामध्ये कृष्णस्मरण करत नाहीये आणि दुःखामध्ये करतो. तर मग बेसिकली मग येऊ द्या ना, म्हणजे इन द सेन्स व्हॉट एव्हर इट मे, यांनी माझ्याशी वाईट वागला तर त्याला दोष देऊन न देण्यासाठी काय करावं. त्याने वाईट वागला म्हणून तो मला समजलं की अरे दुनियामध्ये मला फक्त कृष्णाचा आश्रय घ्यायचा. इनडायरेक्टली तो आपल्याकडे पुश करतोय कुठे, कृष्णाकडे. चांगला वागला असेल तर काय त्याच्याशीच आपण प्रजल्प करत असतो. एक एक विचार. तर कृष्ण काय करतात, कर्मा आणि निर्दहतीच्या किंतु भक्ती भाजा. तर एक कन्सेप्ट वैष्णव चरित्र ठाकूर म्हणतात की आपण भक्तीमध्ये आलो आहोत आणि भक्ती करतोय, याचाच अर्थ काय की ऍक्च्युली आपण पूर्ण सर्व पूर्व कर्मांपासून काय झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे. 2 श्लोक म्हणतात ते, सगुणान समती चैतान ब्रह्म भूयाय कल्पते, आणि दुसरं कर्माणि निर्दहती किंतु भक्ती भाजा, की सर्व कर्म दहती, भक्ती केल्याने त्याचं पूर्ण येतं. आणि नंतर मग श्रीकृष्ण स्वतः आपल्या जीवनाची जी काय म्हणतात त्याला लगाम आहे ते आपल्या हातात येतं. आणि नंतर जसं आता परीक्षित महाराजांचं त्यांनी केलंय, नॉर्मल चाललाय, अरे शाप देऊन तो लगेच 7 दिवसात परत आला पाहिजे. चित्रकेतू चाललाय नॉर्मल, लक्षावधी तो फिरतोय, अरे इकडे कुठे विद्याधरण त्याच्यासोबत फिरतोय, रागसेतून चल परत ये. नॉर्मल याच्यात तो फिरला असता इकडे तिकडे, पण लवकर या. तर भक्तीमध्ये सेवेत युक्त झालेला भक्त पूर्वीच सर्व आपल्या कर्मबंधातून मुक्त झालेला असतो. आणि भागवतम मधला नेक्स्ट पहिला श्लोक 92 मधला श्लोक आहे तो, क्षयंते चास्य कर्म आणि दृष्ट एवात्मनी त्वरे. तर इथे प्रेमाची अवस्था प्राप्त करण्याआधीच भक्त कर्माच्या समस्त बंधनातून मुक्त होतो. तर ही जी प्रक्रिया काय सांगते की द्वंद्व जे आहे त्याच्यातून त्या द्वंद्वाला आपण प्रतिसाद कसा देतो हे ठरवते की आपली प्रगती किती झाली. द्वंद्व सगळ्यांच्याच जीवनामध्ये, असा कोणीच नाही या भौतिक जगामध्ये याला द्वंद्वला हे नसतं. म्हणून तो याचा जो प्रतिसाद महत्वाचा आहे, की फर्स्ट थिंग त्याने काय दिलंय, हे सगळं पूर्वलिखित आहे. दुसरं म्हणतो तो, संसार चक्र एतस्मिन् जंतुर अज्ञान मोहित भ्राम्यन सुखम च दुःखम च भुंकते सर्वत्र सर्वदा. खूप इम्पॉर्टंट त्याचे अंडरस्टँडिंग आहे की जीवात्मा अज्ञानामुळे मोहग्रस्त होऊन या भौतिक जगरूपी अरण्यात भ्रमण करतो आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्मामुळे तो सुख दुःख होतो. म्हणजे याचा अर्थ काय की या घटनेस मी किंवा पार्वती देवी कोणी कोणाला दोष नाहीये. पूर्व कर्मानुसार व्यक्ती सुख भोग, जसा तुमचं म्हणाला त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, म्हणजे काय तुमच्याकडे पैसे आहे गेले, पण तिकडे थर्ड क्लास जेवण आहे सपोज, म्हणजे काही टेस्ट नाही त्याची. काय झालेलं आहे, तर सुख आहे म्हणजे तिथे गेल्याचं सुख आहे, खाण्यात दुःख आहे. किंवा दुसरं बिल भरपूर आलं तर तेही दुःख आहे. अरे एवढाचा एक सॅलड 500 रुपयाला, अरे 10 रुपयाची भाजी आहे ती, पण त्यांनी लावले 500 रुपये, ते दुःख. तर हे जे आहे हे प्रत्येकाला विविध ठिकाणी आहेत. पण तरी व्यक्ती काय समजतो, प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकारा विमुक्ता.
करता हम इति बने. प्रत्येक व्यक्तीला म्हणतो की ऍक्च्युली मी माझ्या जीवनात जे जसा मैंने मेरे पसीने से ये सब बनाया है, अलग नसतं. तर प्रत्येक गोष्ट त्या करण्यासाठी दैव हे मेन ऍस्पेक्ट आहे. दैव. तर मिथ्या अहंकारी व्यक्ती जो आहे तो नेहमी स्वतःलाच कर्मांचा करता समजतो, पण ऍक्च्युली सर्व काही 3 गुणांतर्फे केले जातात. नैवात्मा न परस्यापि कर्ता स्यात् सुख दुःखयो कर्तारम मन्यते अत्राग्य आत्मानं परमेव. या जगात स्वतः जीवात्मा इतर कोणी मित्र शत्रू भौतिक सुख दुःखास कारणीभूत नसतो. आपण काय म्हणतो, हा माझ्या जीवनातून निघाला ना तर माझा म्हणजे मी फर्स्ट क्लास होईल, किंवा हा किंवा ही माझ्या जीवनात आली तर फर्स्ट क्लास सुख होईल. आपण काय समजतो, व्यक्ती हा माझ्या सुखदुःखास कारणीभूत आहे. हा एक कन्सेप्ट आला पाहिजे, आहे की नाही. म्हणूनच लोक कित्येक संबंध प्रस्थापित करतात किंवा तोडतात, आहे की नाही. पण केवळ अज्ञानामुळे जीवात्मा स्वतःला किंवा इतरांना सुख दुःखाचे कारण, कारण तसं नाहीये. तर हे अज्ञान म्हणजे काय, की या भौतिक जगामध्ये सुख शोधणे म्हणजे सुख आहे हे समजणं म्हणजे अज्ञान आहे. गुणप्रवाह एतस्मिन् कः शापको अनुग्रह स्वर्गो नरको को वा किं सुखम दुःखमेव वा. हे हे जग म्हणजे हे प्रवाहमान एका नदीप्रमाणे आहे, की त्यात काय आहे, सदैव सुख दुःख येत राहत. याच्या लक्षात, नदी जी आहे काय सदैव वाहणारे. ते यामध्ये शाप काय आणि अनुग्रह काय, स्वर्गलोक काय नरलोक काय, सुख किंवा दुःख काय, कारण या नदीत अखंडपणे लाटा वाहत. त्यामुळे अशा कोणत्याही शाश्वत परिणाम होत नाही. असं आहे का की अरे काही लोकांना म्हणतात, अरे त्याला म्हणतात विवाहानंतर म्हणतात की काय म्हणतात त्याला ते, दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. पिक्चर मध्ये दाखवत, पण ऍक्च्युली प्रॉब्लेम म्हणजे जीवन ऍक्च्युली चालू झालं त्याचं, नंतरच प्रॉब्लेम चालू होतो. तर तसं कुठलंच हे नाहीये. जसं तो एक कथा आहे की एक फार्मर आहे, शेतकरी आहे, त्याला त्याचा एक घोडा पळून जातो. शेजारी म्हणतो, अरे काय एकच घोडा होता तुमच्याकडे, तोही पळाला, खूप बेकार आहे. तो म्हणतो, अरे काय चांगलं काय बे. दुसऱ्या दिवशी तो 4 घोडे अजून घेऊन येतो. म्हणा, अरे एक होता आता 5 घोडे आले, चांगला आहे तुमचा, फर्स्ट क्लास. म्हणतो काय फर्स्ट क्लास काय, पण त्या 5 घोड्यांना शिकवता शिकवता त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर होतो. शेजारी म्हणतो, अरे पहिला एक घोडा तर चांगला होता, आता 5 घोडे आले पण तुमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला, काय बेकार लाईफ. तो म्हणणार आहे काय आहे, सगळं वरती आहे. नंतर तिकडे राजा म्हणतो त्याला युद्ध करा, युद्ध सगळ्या युवा लोकांना घेऊन जातो, पण या मुलाचा पाय फ्रॅक्चर होऊन त्याला नेत नाही. शेजारी म्हणतात, अरे चांगला आहे तुमचा लाईफ, तुमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर म्हणून गेला नाही तर आमच्या मुलांना युद्धात पाठवतो. तर याला एंड नाहीये, हे की नाही. काय दुःख काय, सगळं लाट नदी प्रमाणे चालूच आहे. मॅक्सिमम आपल्याला काय दिसेल की ही परिस्थिती अ, सुखासाठी नाहीये. बहुतेक जग. तर प्रभुपाद लिहितात की भौतिक जगात आपल्याला पाठवणं म्हणजे काय, एखादा मिठाच्या खाणीत पाठवणार. मिठाच्या खाणीत म्हणायचं त्याला, हा खाणीत. मिठाच्या खाणीत काय दिसेल आपल्याला, सगळीकडे मीठ. तिथे तुम्हाला रसगुल्लाही दिला प्लेटमध्ये, 5 मिनिटं तर खायला काय होईल, तो त्यालाही मीठ लागेल, कारण हवेने त्याच्यातच मीठ आहे. नाकात मीठ, तोंडात सगळीकडे मीठच जाईल. त्यामुळे हे काय आहे, दुःखालय असे असते. जसं मिठाच्या खाणीत मीठ सापडेल, तसं इथे दुःखाच्या खाणीत काय सापडणार आपल्याला, दुःख फक्त. तिथे क्षणभंगूर सुख देखील दुःख आहे. परंतु अज्ञानवश आपण हे जाणू शकत नाही. म्हणून आपली बुद्धी ताळ्यावर जेव्हा येते तेव्हा आपण कृष्ण भावना. तर कृष्ण भावना भावित होण्यासाठी आपल्याला सफिशियंट दुःखातून जाणे आवश्यक आहे. जसं चित्रकेतू महाराज हा आपले पहिले म्हणतात की नाही रे मला पुत्र पाहिजे, अरे नाही, अरे नाही नाही पाहिजे. म्हणतो हर्ष चोक घे ठीक,
थोडासा हर्षण, मोठा शोक. नंतर मग बुद्धी काय व्हायला नाही, अच्छा हो, तो मुलगाच म्हणतो, कोण मायबाप? माझ्या तर सगळ्या जीवनामध्ये भरपूर मायबाप, तुम्ही कोण आहे? तर तेव्हा काय होतं, याची बुद्धी ताळावते. नंतर तो कृष्ण भावना 7 दिवसात संकर्षणानंतर दर्शन. तर हा एक आवश्यक पैलू आहे कोणाचा आपल्या जीवनामध्ये. सफिशियंट दुःख जोर होत नाही तोपर्यंत कृष्णाकडे आकर्षित होणे शक्य नाही. कारण एक हे राहत, सब ठीक चल रहा है तो क्यों चाहिए कृष्ण, म्हणजे सब ठीक चल रहा है. नंतर तो म्हणतो की भौतिक शक्तीने प्रदूषित झाल्यामुळे जीवात्मा जीवात्म्याला प्रकृती काय होते, अज्ञानच ठेवते. तर भगवंत काय करतात आहे, मवे वांशो जीव लोके जीव भूता जनार्दना. ठीक आहे, सगळे माझे अंश आहेत, माझ्यासोबत ते हॅपी राहतील, सुखी राहतील. पण जे विभक्त झालेले आहे त्यांच्यासाठी ही भौतिक जग बनत आहे. त्याच्यासाठी कोण आहे, मायादेवी आहे. तर पराश्य शक्ती विविधेव श्रूयते, त्यांची ही उत्पत्ती ब्रह्मदेव करतात आहे, म्हणजे जगाची पालन पोषण विष्णू करतात आहे, शिवजी काय करतात आहे, प्रलय आणतात आहे. हे सगळे त्यांच्या विविध शक्त्या करतात आहे कार्य. तर हे जीवांना सफिशियंट अनुभव देण्यासाठी की या भौतिक जगात फक्त दुःख आहे म्हणून हे क्रिएट केले, की जेणेकरून ते काय होतील, या परिस्थितीतून निघण्यासाठी प्रयत्न करतील. असं आहे ते. आणि हे जे भगवंत आहेत यांना सर्व जीवांविषयी समभाव आहे. त्यांच्यासाठी कोणी प्रिय नाही किंवा शत्रू नाही, त्यांच्याकडे मित्र नाही किंवा परिजन नाही. ते या भौतिक जगापासून अनासक्त असल्यामुळे त्यांना तथाकथित सुखाविषयी स्नेह नाही किंवा दुःखाविषयी घृणा नाही आहे. त्यामुळे भगवंत स्वतः सदैव सुखी असल्यामुळे दुःखाचा प्रश्न त्यांना उद्भवत नाही. अथ प्रसादयेन त्वां शाप मोक्षाय भामिनी यन्मन्यसे हि असाधुत्वम मम क्षम्यताम सती. आणि शेवटी तो माफी माग. तो म्हणतो की हे माते, तू आता अकारण कोपविष्ट झाली. अकारण काय म्हणताय, कारण तो म्हणतोय की माझा आणि शिवजींमधला जो संवाद आहे, तर हे शिवजी समजले मी काय बोलतो, पण तू समजले नाही. तर ऍक्च्युली काय विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की, म्हणजे आय मीन शिवजी म्हणतात आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की शिवजी नंतर पार्वतीला सांगतात की आम्ही दोघही भगवंतांना प्रिय आहे. असा श्लोक येतो. हम्म. हम्म. एनिवे, तर शिवजी म्हणतात की अरे त्यांनी माझ्यासोबत जोक केला, तर तसं मी पण त्याला करणारच होतो. काय करणार होतो मी त्याला, तो त्याचं म्हणणं काय की अरे तुम्ही पत्नीला म्हणजे तुमच्या शिष्यांसमोर मांडीवर बसवून आलिंगन देताय, म्हणजे आश्चर्य आहे. तसं मी पण आश्चर्याने म्हणणार होतो की अरे तू तर शुद्ध भक्त आहे ना, भगवंतांना भेटला आहे आणि तू भक्तीचा आव आणतोय, पण सुंदर स्त्रियांसोबत तू काय करतोय, एकट्यामध्ये सेन्स ग्रॅटिफिकेशन करतो, असं मी त्याला टॉन्ट मारणारच होतो. पण मध्ये तू शाप दिला, म्हणजे आमच्यामध्ये हा चालला होता एक नॉर्मल जोकिंग होणार होत. ते नंतर शिवजी यांना सांगतात. तर बेसिकली इथे चित्रिकेतुला माहित आहे की हे कोपाष्ट होण्याचं कारण नाहीये, पण प्रत्यक्षात माझे समस्त सुखदुःख माझ्या पूर्वकर्माने निश्चित आहे. तरी मी तुम्हाला क्षमा मागतो. सॉरी, याचं मी क्षमेची याचना करत नाही. आता तुझ्या शापातून मुक्त होऊ इच्छित नाही. म्हणजे त्याची इच्छा काय, काय होतं जनरली शाप मिळाल्यानंतर लोक म्हणतात अरे उपशाप द्या, म्हणजे मला माफ करा. ते म्हणतो ठीक आहे, हे केलं तर मग होऊन जाईल. तसंच तो मागत नाही. आणि तुझ्या माझ्या म्हणण्यात, तरी देखील तुला माझ्या म्हणण्यात जे अयोग्य वाटलेलं आहे त्याकरता तू मला कृपा क्षमा कर.
तर काय म्हणतोय तो, की तुझी जी समजूत आहे, की मी जे म्हटलं ते खराब, जे वाईट आहे किंवा अपराधात्मक आहे, त्याबद्दल मी तुला क्षमा मागतो. तर अशा प्रकारे चित्रकेतू काय करतात आहे, माफी माग. सुखदेव असे म्हणतात, इति प्रसाद्य गिरीशो चित्रकेतु अरिंदम जगाम स्वविमानेन पश्यतो स्मयतोस्तयो. तर शिव आणि पार्वती देवीला प्रसन्न केल्यानंतर चित्रकेतू महाराज आपल्या विमानात बसलेले निघून गेले. जेव्हा भगवान शिव आणि पार्वतीने पाहिलं की चित्रकेतू शापित होऊन देखील निर्भय होता, तेव्हा ते त्यांच्या आचरणाने विस्मित होऊन हसले. अरे आता कारण त्यांना काय अपेक्षित होतं, की हा पटेल, अरे अरे, क्षमा करा मला, हे असं हे झालं. ही ओव्हर डू, म्हणजे त्याला म्हणतात की चेकमेट मध्ये असतात बेसिकली. त्याला आठवण आपण जिंकतोय, पण दुसऱ्या रीतीने तो हे होतो. तर तसं हे विस्मित झाले की ऍक्च्युली आपल्या इतर पुत्रांमध्ये हा श्रेष्ठ आहे. कारण आपल्या आपण ज्यांना ज्यांना पार्वती देवी ही कित्येक राक्षसांना त्यांच्या दंड म्हणून कापून टाकते किंवा शाप देते, तेव्हा सगळे ते भीतात, रडतात, हे करतात. पण यांना राक्षस हे म्हणून तो भयभीत झाला नाहीये. विचार करा, महाराज सम्राट पासून डायरेक्ट राक्षस, ही जरा आश्चर्यचकित होण्याची गोष्ट. म्हणून तिथे शिवजी जे आहेत हे आपल्या पतीला सगळ्यांसमोर म्हणतात. कोण आहे तिथे? नारद ऋषी, असुर आहेत, सिद्धलोक निवासी, व्यक्तिगत पार्षद पण आहे. तर ते काय म्हणतात, अशा प्रकारे बोलतात, ते सर्वजण ऐकू शकतात. दृष्टवत्यसी सुश्रोणी हरेर अद्भुत कर्मणा माहात्म्यम मृत्युभूत्यानाम निस्पृहाणाम महात्मना. भगवान शिवजी म्हणतात की हे सुंदर पार्वती, तू वैष्णवांचे महात्म्य पाहिले आहे, आता बघितले. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी यांचे दासानुदास असल्यामुळे हे महात्मे कोणत्याही प्रकारच्या सांसारिक सुखात रुची ठेवत. तर चित्रकूट महाराजांना काही फरक पडत नाही की तो कुठल्या परिस्थितीत आहे. त्याला काय पाहिजे, फक्त कृष्ण कथा गायन करणे, कृष्ण सेवा करणे, कथन करणे, श्रवण करणे, याच्यातच त्याला काय म्हणतात, त्याला रुची आहे. आणि ते स्वतःबद्दल होणाऱ्या सर्व प्रकारच्या अपराध किंवा तिरस्कार, निंदाला सहिष्णुता असतात. ते म्हणतात ऍक्च्युली मी याच्यापेक्षा पण खराब आहे. म्हणजे तुम्ही जे माझ्यामध्ये त्रुटी बघता तर त्या काहीच नाहीये. बऱ्याच त्रुटी ज्या आहेत ते तुम्हाला दिसतच नाही. मी सांगतो तुम्हाला मी किती त्रुटी. हा बघताय जो स्वतःमध्ये काहीच चांगलं बघत नाही आणि दुसऱ्यांमध्ये चांगलं बघतो. कारण ते नारायण परा सर्वे न कुटश्य न बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थ. इथे यज्ञ, तप, योग, साधना एवढं सगळं करून लोक काय इच्छित करतात, स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे किंवा इथे खूप काय म्हणतात त्याला, निरोगी लाईफ, पैसा, सुख, यश हे सगळं मिळायला पाहिजे, यासाठी यज्ञ करतात, है की नाही. पण याला म्हणतो स्वर्ग नको, नरक पण नको, अपवर्ग म्हणजे मोक्ष पण, याची सगळं हे सेम आहे त्यांचं. कोणासाठी? जे नारायण परायण, जे भगवंतांशी भक्तीमध्ये, सेवेमध्ये रुची निर्माण झालेली त्या व्यक्तीला, तो कुठेही जातो, तो भगवंतांची भक्तीमध्येच रस घेतो. त्याला वातावरणाचा फरक पडत नाही. तसं आपण बघितलं, भीष्मदेव, अक्रूरा हे कुठे दूषित झाले नाहीत. त्यांची संकल्पना आहे, कृष्ण आमचे स्वामी आहे. देहिनाम देह संयोगात द्वंद्वानीश्वर लीलया सुखम दुःखम प्रतिजन्म शापो अनुग्रह एवच. तर बहिरंगा शक्तीच्या प्रभावामुळे जीव भौतिक देहांमध्ये बद्ध असतात. सुख दुःख, जन्म मृत्यू, शाप, वरदान ही द्वंद्वे या भौतिक जगाशी संपर्कात येण्याची आज स्वाभाविक आहे. पॉइंट काय आहे, वैकुंठात आध्यात्मिक जगामध्ये द्वंद्व नाहीये. कारण आपण इथे आपणच स्वतः द्वंद्वात आहे. कसं? आपण आहोत काही
बाहेर काही आहे. कारण जीव आणि शरीर हे वेगळे आहेत. दोन बेसिकली, समजलं ना. म्हणून आपली जी धारणा आहे, मी शरीर आहे, त्यामुळे सगळे सुख दुःख आलेले. कारण शरीराशी सगळे दुःख, हीट आहे, अरे खूप थंड आहे, कोण जाणीव आहे, मात्रा स्पर्शास्तु कोणते, शीतोष्ण सुख दुःख. ऑफकोर्स हे या गोष्टी आपल्याला शक्नोती ही एव यह सोडून प्राग शरीर विमोक्षणात, मरते 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 वेळेपर्यंत आपल्याला शारीरिक सुख दुःख हे नेहमी त्रास देतात, आहे की नाही. जरी आपण काय म्हणतात त्याला, आध्यात्मिकरित्या थेरॉटिकल जे आहेत हे संपूर्णरित्या आपल्याला माहित असलं तरी असं नाही झालं की मी परफेक्टली तत्व जाणतो की मी आत्मा आहे, आणि हे शरीर मी धारण केलेलं आहे आणि मी शरीर नाहीये, असं म्हटल्याने आपल्यावर शारीरिक ताप त्रिताप होणार नाही असं आहे का? नाही होणार. पण मग त्याला प्रतिसाद कसा देणार आपण, आलं लक्षात. ते ठरवू आपण आपली प्रगती कशी. तर जेव्हा आपण समजू की हे सर्व जे आहेत हे शरीराला होणारे त्रास आहे, जीवाचे नाहीये, आलं लक्षात. तेव्हा कुठे आपल्याला हे भासणार नाही. जसं हाऊ इज इट पॉसिबल, आणि ते आपण करू पण शकणार. जसं 6 गोस्वामी हे 2-3 दिवसामध्ये 1 ग्लास फक्त छास प्यायचे, आपलं ताक, 1 ग्लास. म्हणजे धुंद नाहीये त्यांना बॉडीची. आपण केलं मग प्रभुपाद म्हणला यू विल डाय. त्यांच्यासारखे तपश्चर्या आपण करू शकणार नाही आयुष्यामध्ये. तर डिफरंट, समजलंय ना. तर म्हणून हे नारायण परा सर्व ही खूप हायर स्टेज आहे. आपण आपलं काय करावे, 3 वेळा प्रसाद घेणे, 16 माळा करणे, भागवतम वाचणे, ठीक आहे, भक्त संग करणे, अपराध न करणे, हे एवढं करत राहणे, लक्षात. तर ऑटोमॅटिक ती वेळ येईल. तर इथे प्रभुपाद लिहितात की हरिदास ठाकूर 22 जे बाजारपेठेमध्ये चापणाचे मारतात, त्यावेळेस 7-8 झाल्यानंतर लोक आपले प्राण सोडायचे. 7-8 मार्केट प्लेस मध्ये, बाजारपेठेमध्ये चाबूक आले की तो मारायचा. 22 कसं शक्य एखाद्या साधारण व्यक्तीचं, हे की नाही. तर त्यांनी ते सहन केले, हसत 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 हसत, हरे कृष्ण हरे कृष्ण. ते आपले स्टेज नाही आहेत, कारण हे नारायण परायण आहे. त्यामुळे त्यांना भौतिक जगातील द्वंद्वांनी उत्पन्न केलेला तथाकथित वेदना आणि सुखे यांचा अनुभव होत नाही. डिफरंट स्टेजवर आहेत, म्हणजे डिफरंट इन द सेन्स आत्म्याच्या स्तरावर. त्याचं उदाहरण काय देऊ शकतो आपण, एखादी समजा कार आहे, तुम्ही बसले आहात, तुमचा शेजारी येतो, तुझ्या कारची जे हेडलाईट फोडतो, तुम्ही अरे थोडे राहिले असेल ती कार, ती पण तोडून टाक. नंतर विंडशील्ड तोडतो, मागचा टायर पंक्चर करतो, अरे थोडी हवा अजून येत ते पण कर. अरे काय सांगतो मी. तर हे साधारण व्यक्तीला शक्य नाही, कारण आपल्याला पैसे देऊन आणावं लागते कार, ओके नाही. तर आपण साधारण मनुष्यच राहावं, काय कोणाला आपली कार तोडून देऊ नये. प्रभुपाद म्हणतात की यू बी युअर, आपली जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा बियॉन्ड वागू नये, बियॉन्ड वागू नये. म्हणून हरिदास ठाकूर आहेत. आपण आपले नॉर्मल कार्य करणे आणि प्रयत्न करणे, प्रार्थना करणे की हे जे ज्ञान आहे हे हळूवारपणे माझ्या मध्ये रुजू व्हावे आणि मी अंमलात आणावे हळूवारपणे, की मी ऍक्च्युली शरीर नाही, मी आत्मा आहे. तर कशा प्रकारे हे करणे, मी दुसऱ्या भक्तांना ची सेवा करेल, त्यांचा त्रास देणार नाही, या सिंपल गोष्टींनी ते ऍक्च्युली मला माझ्या शरीराला त्रास देत नाहीये. म्हणजे बेसिकली त्यांच्याकडनं त्रास झाला तरी तो सहन करणे, हे आपल्याकडनं होऊ शकतो. हे प्रॅक्टिकल आहे, व्यावहारिक आहे, रादर दॅन मेंटली तुम्ही आपण हरिदास ठाकूर वगैरे यांना
कारण त्याला अनुकरण करण्यापेक्षा हे बेस्ट. काय करणे? सहन करणे. 3 दिवस मी काही खात पित नाही, त्यापेक्षा खा, पण दुसऱ्यांची निंदा करू नका. तू खूप खातो, हा भक्त खूप खातो, ही निंदा झाली. त्यापेक्षा तुम्ही खा आणि दुसऱ्याला पण काय बोलू नका. मी फक्त काय म्हणतो, आपण प्रायमरी स्टेज आपण एस्टॅब्लिश करतो, त्याच्यानुसार आपण काय करू, खूप प्रगती करू. जी व्यावहारिक गोष्टीमध्ये आपण फक्त हे केलं, जपा करणे, कोणाचाच अपराध न करणे, निंदा न करणे, याने खूप प्रगती होईल, रादर दॅन चमत्कार करण्याची इच्छा करण्यापेक्षा. अविवेक कृतस्पुंसो ह्यर्थ भेद इवात्मनि गुणदोष विकल्पश्च भिदेव स्त्रजीवत्कृतः. मनुष्य ज्याप्रमाणे कधी कधी पुष्पहाराला सर्प समजतो किंवा स्वप्नात सुखदुःखाचा अनुभव होतो, त्याप्रमाणे या भौतिक जगात विवेक बुद्धीच्या अभावी आपण सुख आणि दुःखामध्ये भेद करून एकाच चांगले आणि दुसराच वाईट समजतो. जसं आपण जस्ट बघितलं, कुंती देवी म्हणतात आहे दुःख पाहिजे, साधारण म्हणतो अरे पागलपणा आहे हा, सुख पाहिजे, हे की नाही? तर एक ज्ञानी आहे, दुसरा अज्ञानी आहे, कारण ऍक्च्युली दोन्ही आहे. सुख असो व दुःख असो, आपण काय करायला पाहिजे? कृष्णाला आसक्त, हे की नाही? तर त्या सुख दुःखाचा फायदा आहे. सुख आहे आणि आपण विद्रुप्ती करतात, कृष्ण वगैरे गेला आपल्याला माहिती, तर ते सुख काय कामाचं? दोन्ही, असं नाही म्हणत की फक्त दुःख पाहिजे. तर सुखात पण भगवंतांना स्तुती करणे की तुमच्यामुळे हे परिस्थिती आली, धन्यवाद. आणि दुःख आलं तरी हे माझ्या पूर्वकर्मामुळे आलेलं आहे, पण तुम्ही कमी केलं त्यामुळे धन्यवाद. हरे कृष्ण. हा आहे हे जाण. या सुख दुःखामध्ये भेद करून फक्त सुखाची अपेक्षा करणे हे अज्ञानी व्यक्तीचं हे आहे. कारण हे एक्स्ट्रा काही मागण्याची गरज नाही, आपल्या पूर्वकर्मामुळे येणारच आहे सुख दुःख जे आहे. म्हणून हा चैतन्य चरितामृत श्लोक काय म्हणतो, द्वैते भद्र अभद्र ज्ञान सव मनोधर्म ऐ भाल ऐ मंद ऐ सव भ्रम. हे आपण फक्त जगातील सुख दुःखांना मानसिकरित्या चांगलं आणि वाईट म्हणतो, पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी समान आहे, कारण वास्तविकतेमध्ये काहीच नाही. स्वप्नात सुख दुःख भोगण्यासारखं आहे. नंतर तात्पर्यामध्ये लिहितात की या जगातील तथाकथित सुख आणि दुःख आपण स्वप्नात पाहिलेल्या मिथ्या आणि उथळ सुखापेक्षा वेगळे नसते. कारण याचं मन हे माध्यम आहे. तर मनाचं एकमेव काय आहे? संकल्प विकल्प. या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचं कार्य असतं. म्हणून तो या दोन भावनांनुसार क्रिएट करतो तो सीन. म्हणून याला मनोधर्म म्हणतात. काय करतो तो? वेगवेगळ्या परिस्थितीतले अनुभव याचं कॉकटेल करत राहतो आणि प्रस्तुत करतो. आता हा आयटम किंवा प्रिपरेशन घ्या, आहे काही नाही, ते सेफ आहे ते. दुसरं ते माइंड मध्ये त्याने गोळा केलेलं आहे, हे सुख आहे, हे दुःख आहे, आणि तो अरेंजमेंट करून देतो. म्हणून वासुदेवे भगवती भक्तिम उद्वहताम नृणाम ज्ञान वैराग्य विजयाणाम नाही कश्चित व्यपाश्रय. ही श्रीकृष्णांची भक्ती करणारे भक्त जे आहे स्वभावतच पूर्ण ज्ञानी आणि भौतिक जगापासून विरक्त असतो. हे असतं ते भक्त या जगातील तथाकथित सुख दुःखात किंचितही रुची ठेवत नाही. आणि नाहम विरिंचो न कुमार नारदो न ब्रह्मपुत्रा मुनय सुरेश विदाम यस्य हितम अंश अंशका अंश शकाम शकः
न तत्स्वरूपम पृथक ईश मानिना. ही शिवजी ब्रह्मदेव, अश्विन कुमार, नारद, ब्रह्मदेव पुत्र असलेले इतर महर्षी आणि देवदेवता अशा कोणीही पुरुषोत्तम भगवंतांचे लीला आणि त्यांचे व्यक्तिमत्व जाणू शकत नाही. आणि आम्ही भगवंतांचे अंश असलो तरी आम्ही स्वतःला स्वतंत्र पृथक ईश्वर समजतो आणि म्हणून आम्ही त्यांचे स्वरूप जाणू शकत. इन द सेन्स कोण भगवंतांना म्हणजे भगवंतांना जाणणे हे खूप मुश्किल आहे. त्यामुळे ही चर्चा आपण पूर्वी केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर ते भगवंतांची स्तुती करतात कशा प्रकारे भगवंतांना कोणी प्रिय नाहीये, कोणी अप्रिय नाहीये, सगळ्यांसाठी ते समान आहे. आणि हा महाभाग्यवान चित्रकेतू भगवंतांचा प्रिय भक्त आहे. तर शिवजी म्हणतात आहे की हा म्हणजे पार्वतीला की हा प्रिय भक्त आहे, तो सर्व जीवांतांप्रती समदर्शी आहे आणि आसक्ती तथा घृणेपासून मुक्त आहे आणि म्हणून तो नारायणांना प्रिय आहे. आणि म्हणून नारायणांच्या परमश्रेष्ठ भक्तांची कार्य पाहून कोणीही आश्चर्यचकित होऊ नये, कारण हे भक्त आसक्ती तथा द्वेषापासून मुक्त असतात. ते सदैव शांत आणि सदैव समदृष्टी असतात. म्हणून लिहिलंय की वैष्णवेर क्रिया मुद्रा विज्ञेन भुजाय. श्रेष्ठ किंवा मुक्त वैष्णवाची कार्य पाहून मनुष्याने आश्चर्य व्यक्त करू नये, कारण हे त्यांनी असं काय केलं वगैरे. तर म्हणून जेव्हा चित्रकेतू माझे वर्तन बघून हसला, तेव्हा तो त्याने घृणास्पद म्हणून नाही केलं, तर ते मित्रत्वाने केलं. म्हणून तुला शाप देण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण मी त्याच्याशी परत मित्रत्वाने बोलणारच होतो. ते आम्ही दोन्ही भगवंतांचे काय प्रिय भक्त आहोत. अशा प्रकारे शिवजी पार्वतीची सांत्वना करतात. सुखदेव गोसावी म्हणतात की इति श्रुत्वा भगवत शिवस्यो म्या अभिभाषितम बभूव शांतती राजन देवी विगत विस्मय. आपल्या पतीकडून हे भाष्य ऐकल्यानंतर उमादेवीने चित्रकेतूच्या वर्तनाविषयीचा विस्मय सोडून दिला आणि तिची बुद्धी स्थिर झाली. इथे लिहिलंय की जे इति भागवतो देव्या प्रतिशब्दुम अमलंतमा. चित्रकेतू महाराज एवढे शक्तिशाली होते की ते पार्वतीला पण प्रतिशाप देण्यास समर्थ होते. तथापि त्याने तसं नाही केलं, कारण त्याने नम्रपणे शाप स्वीकारला. हेच एका वैष्णवाचे आदर्श आचरण. जसं आपल्या समजा भांडण झालं तर म्हणतो तू कोण, अरे तू कोण आहे, म्हणजे दोघांचं चाललं अरे मी पण हे आहे. तर एकदा आमच्या ह्याच्यात भांडण झालं होतं थोडं एका टेनंटशी. तो कोडे असं तो म्हणत अरे इस्कॉन, अरे ऐसा नहीं सर. तो म्हणे अरे तुम्हारे पास पैसा तो क्या हमारे पास भी पैसा है. ते आपलं काय काढ, तर पैसा किंवा पावर काढतील लोक, हो की नाही. तर तो टेनंट म्हणे तुम आप क्या इंटरनॅशनल पावर है, हमारे पास भी बहुत पैसा है. तर असं भांडणामध्ये जनरल निघतं. पण वैष्णव सुद्धा काय म्हणतो, आपल्या पावरचा कधीच उपयोग करत नाही म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. तर अशा प्रकारे शापित होऊन काय करतो चित्रकेतू, असुर योनीमध्ये जन्म घेतो. पण तरी त्याचं दिव्य ज्ञान आणि विज्ञान जे आहे ते परिपूर्ण असतं. आणि त्वष्टा जो आपण बघितलं नाही, अजून बघितलं नाही 5th कॅन्टो मध्ये, तर त्वष्टा काय करतो, आय मीन आताच बघितलं आपण मागे, की त्वष्टाने जेव्हा आपल्या यज्ञामध्ये वृत्रासूर निर्माण केला, कारण इंद्राने विश्वरूपाचे तिन्ही शिरच्छेद केला होता, तिने शिर कापून टाकले होते, जो त्वष्टा पुत्र होता. त्यामुळे त्याला प्रतिशोध म्हणून त्वष्टाने वृत्रासुर निर्माण केलं होतं, इंद्रशत्रू म्हणून. पण काय झालं, यालाच वृत्रासुराला ऍक्च्युली काय हे भौतिक जग सोडायचं आहे. त्यामुळे तो त्याला सांगतो की मला मार म्हणजे मी माझ्या या भौतिक देहातून मुक्त होईल.
अशा प्रकारे वृत्रासूर या नावाने प्रसिद्ध झाला. तर ऍक्च्युली हा प्रश्न विचारला होता परीक्षित महाराजांनी, वृत्रासूर कसा काय भक्त झाला. म्हणून सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे परीक्षित महाराज, महान भक्त वृत्रासुराने असुर वंशात कसा जन्म घेतला असे तू विचारले होते, म्हणून मी तुम्हाला या संबंधी वर्णन करून सांगितलं. हा इतिहास जो आहे, जो कोणी श्रवण केला तर तो श्रोता देखील भौतिक जीवनाच्या बद्ध अवस्थेतून मुक्त होईल. ही फलश्रुती. आणि जो मनुष्य प्रातःकाळी उठून आपली वाणी तथा मन नियंत्रित करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्मरण करीत चित्रकेतू महाराजांच्या या इतिहासाचे पठण करतो, तो सुलभ रीतीने पुन्हा भगवंतांनी परत जातो. म्हणून तर ही जी कथा आहे ती अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्य सर्प उच्चिष्ट यथापय. ही नेहमी आपण काय करावे, भक्तीमध्ये जे भक्तांमध्येच आपण ही चर्चा करावी, कुठल्याही अभक्तांकडनं कथा न ऐकली. म्हणून यांनी लिहिलं की जर मनुष्याने भक्ताकडून असा शुद्ध भक्तांकडून हा इतिहास श्रवण केला तर तो जीवनातून मुक्त होईल. अशा प्रकारे आज 17वा अध्याय संपतोय. पुढच्या वेळेस आपण 18वा अध्याय बघूया. सगळ्यांचा अभ्यास चालू आहे असं गृहीत धरतो. फक्त 12 लोक आलेले आहेत. हरिशक्ती माताजी अटेंडन्स घेताय ना तुम्ही? तुम्हीच गायब आहेत. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंद हरे हरे.